नमस्कार मंडळी, मी प्राध्यापक डॉक्टर गजानन सीताराम देशमुख माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, आपण माहिती पाहत होतो दिवाळी सणांची आणि मी आपल्याला सांगितलं होतं की दिवाळी हा अनेक सणांचा समुच्चय आहे. तर आपण एक एक पाऊल पुढे चालत आहोत. आता मागील व्हिडिओमध्ये आपण नरक चतुर्दशी विषयी माहिती पाहिली. आता त्याच्या पुढल्या दिवसाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत आणि तो सण आहे लक्ष्मीपूजनाचा. तर मंडळी, अश्विन अमावस्येलाच लक्ष्मीपूजन केलं जातं. जसं मी तुम्हाला सांगितलं, वसुबारस, नंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी आणि त्याच्यानंतर येणारी जी काही अमावस्या असते त्या अमावस्याला आपण भारतीय लोक लक्ष्मीपूजन करतो आणि हा दिवाळीच्या सणामधला असणारा अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे. आता या संदर्भात मला आपल्याला थोडंसं काही माहिती द्यायची आहे की मूळतः आजची जी आपण लक्ष्मी पूजनाची जी काही प्रथा वगैरे चालवत आलेलो आहोत ती निऋती पूजनाची आहे. हे अगोदर आपण लक्षात घ्या. निऋती ही सिंधू संस्कृतीच्या काळातील एक अतिशय महान स्त्री होती. आज लक्ष्मी ज्या समृद्धीचे प्रतीक मानले जाते त्या समृद्धीचे खऱ्या अर्थानं निर्मिती करण्याचं महान कार्य प्राचीन काळामध्ये कुणं केलं असेल तर ती बहुजन समाजातील अतिशय श्रेष्ठ अशा निऋती नावाच्या स्त्रीने केलेला आहे. यज्ञयागासारख्या चाकोरीबद्ध कर्मकांडाचा अंगीकार न करता या मातेनं सर्व प्रकारच्या नवनिर्मितीच्या संकल्पनांना कार्यान्वित करण्याचं कार्य केलेलं आहे. नवनिर्मितीच्या या कार्यामुळेच निऋती मातेची तुलना पृथ्वीबरोबर केली जात असे. स्वाभाविकच निऋती या शब्दाचे मग अर्थ काय सांगितले जातात तर जसं मी तुम्हाला सांगितलं, पृथ्वी आणि आनंद देणारी. म्हणजेच निऋती ही बहुजनांची महान पूर्वज असणारी पार्वती यांच्याशीही यांचा निकटचा संबंध येतो. याचाच अर्थ आजचं लक्ष्मीपूजन हे मूळचं निऋती पूजन आहे, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि निऋती माता भारतीयांच्या आद्य मातांपैकी एक आहेत. आता याच दिवशी आपण आपल्या घरामध्ये असणारी जी केर कचरा काढण्याचं जे साधन आहे, ज्याला आपण केरसुनी म्हणतो, काही ठिकाणी फडा म्हणतो, त्याची ही पूजा केली जाते. आता ही पूजा करण्यापाठीमागलं काय कारण असेल तर जेथे स्वच्छता राहते तेथे लक्ष्मी राहते, कारण तेथे आजार राहत नाही. म्हणजे याचे दोन उद्देश आहेत बघा. आपण एकीकडून केरसुनीचं किंवा फड्याचं पूजन करताना आपल्या मनाचा मोठेपणा दाखवतो, उमदेपणा दाखवतो आणि दुसरी गोष्ट श्रमाचंही आपण येथे यथोचित गौरव करतो. म्हणजे आपलं घर स्वच्छ सुंदर असेल तर तेथेच लक्ष्मी राहते, ही भारतीय संस्कृती आपल्याला सांगते. त्यानंतर काही ठिकाणी आपण जात्याची ही पूजा करतो, त्यालाही लक्ष्मीचाच दर्जा दिलेला आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की भारतीय संस्कृती ही दैनंदिन जीवन अधिक प्रगल्भ कसं होईल, आपलं जीवन कसं सुखकारक होईल याकडे लक्ष देणारी आहे. म्हणजेच आज आपण श्रमाचा आणि श्रमिकांचा आणि त्या साधनाचाही या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी यथोचित गौरव करत असतो. आता काही ठिकाणी आपण आज परत धनाचंही पूजन करतो. जे मी धनत्रयोदशीला तुम्हाला सांगितलं होतं त्याचंच एक पाऊल पुढं म्हणजे लक्ष्मी पूजन आहे. धनत्रयोदशीला मी धनाचं असणारं महत्त्व, त्याचं आपण कसं ते धन मिळवलं पाहिजे त्या संदर्भात आपल्याला माहिती दिली. तर त्याच धनाप्रती आज आपण कृतज्ञता व्यक्त करताना काही ठिकाणी धनाचीही पूजा अर्थात पैशांचीही पूजा केली जाते. त्याच्यानंतर जे व्यापारी आहेत ते त्यांची दैनंदिनी जी असतात तीही आजच्या दिवसापासून नवीन सुरू करतात, तिचंही ते पूजन करतात. कारण त्यांनाही आपण, जसं मी तुम्हाला म्हणलं, लक्ष्मी या शब्दाचा एक अर्थ घेऊ नका, त्याचे वेगवेगळे अर्थ आहेत. जसं आज जर तुम्हाला विचारलं मी लक्ष्मी म्हणजे काय तर तुम्ही म्हणता सर धनसंपदा, वैभव, समृद्धी, सुख, शांती हे म्हणजेच लक्ष्मी. तर हे आपल्याला ज्या व्यवहारातून येतं, जे श्रम केल्याच्या नंतर येतं, तर त्या लक्ष्मीची आज आपण कृतज्ञतापूर्वक पूजन करत असतो. तर मी जे तुम्हाला असं सांगितलं की मूळचं लक्ष्मी पूजन, कारण लक्ष्मी ही
प्रतिमाच आपल्याला उपलब्ध नाहीये. मग मी जसं तुम्हाला सांगितलं की मूळचं लक्ष्मीपूजन काय आहे, तर निवृत्ती पूजन आहे, कारण ती आपली पालन करता. तर मंडळी, मी जसं आपल्याला पूर्वी सांगितलं की आजचे लक्ष्मी पूजन हे मूळचे निवृत्ती पूजन आहे. मग आज जे स्थान आपण लक्ष्मींना देतो तेच स्थान कुणाचं आहे, निवृत्ती मातेंचं आहे, आणि ती आपली आद्य गणमाता आहे. मंडळी, आपण सर्वात अगोदर हे लक्षात घ्या की भारतीय संस्कृती ही मूळतः स्त्रीसत्ताक कुटुंब व्यवस्था, स्त्रीसत्ताक समाज व्यवस्था असणारी होती. नंतर ती पुरुष प्रधान झालेली आहे. मी जेव्हा आद्य गणमाता, पालन करते असे शब्द जेव्हा वापरतो ना, तर त्या आपल्या पालनकर्त्या आहेत, म्हणजे आजच्या पुरुष प्रधान संस्कृतीमधला राजा या शब्दाला तो पर्यायवाचक शब्द आहे. तर जेव्हा मी माता हा शब्द वापरत असतो तर ती पुरुष प्रधान संस्कृतीमधल्या कोणत्या शब्दाला मी पर्याय देत असतो, राजा. म्हणून मी जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुळजाभवानी जेव्हा आपण उल्लेख करतो तर आई राजा उदो उदो असा शब्द आहे, म्हणजे तुळजाभवानी ही आपली राजा आहे. तर आद्य गणमाता जेव्हा मी असा शब्द वापरतो, आपल्या गणाची पालन करता आहे ती, तर ती हा सर्व कारभार पाहणारी आहे. म्हणून जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचं लक्ष्मी पूजन हे मूळचं निवृत्ती पूजन आहे, कारण निवृत्ती मातेनं आपल्याला हे जे सुख, संपन्नता, स्थैर्य हे जे दिलेलं आहे, त्याच्यामुळं आपण निवृत्तींचं पूजन करतो. हळूहळू जेव्हा मी सांगितलं की सांस्कृतिक संघर्ष असल्या कारणानं पुढं वैदिकांचं आक्रमण झालं. वैदिकांनी हळूच येथील स्त्री सत्ता कुटुंब पद्धती बाजूला काढून टाकली आणि पुरुष प्रधान संस्कृती त्यांनी इथे राबवली. आता पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्यांना ही निवृत्ती माता नकोच आहे. तुम्ही जर वेदांमध्ये याच्यामध्ये बघितलं तर कुठेही तुम्हाला लक्ष्मी पूजन वगैरे दिसत नाही. तुम्हाला काय दिसेल, तर निवृत्तींचे उल्लेख मात्र दिसायला लागतात. पण ती निवृत्ती वैदिकांना नको आहे, कारण ती येथील बहुजनांचं हित पाहणारी, बहुजनांचं हे जीवन कसं सुखकारक होईल, आनंदमय होईल ही पाहणारी ती माऊली आहे. म्हणून आजचं आपलं जे निवृत्ती पूजन आहे ते आपण करत असताना माझी आपल्याला अशी विनंती आहे की आपल्याकडं निवृत्ती मातेची प्रतिमा उपलब्ध नाही. आपण सर्वांनी जिजाऊ मातेंमध्येच या सर्व भारतीयांच्या ज्या काही आद्य माता आहेत त्यांचं प्रतिबिंब आपण पाहत असतो. कुणामध्ये, जिजाऊंमध्ये. आता जिजाऊंचीच प्रतिमा आपल्याकडं उपलब्ध आहे, त्याच्यामुळं आपण लक्ष्मी पूजनाला काहीतरी अनैतिहासिक चित्र किंवा अमानवी चित्र न देता आपण जर जिजाऊंची प्रतिमा ठेवली समोर, जी केरसुनी मी तुम्हाला सांगितलं होतं की तिच्यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो. धन असेल, जे धन आपल्याला व्यावहारिक गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते योग्य मार्गानं कमवलेलं धन असलं पाहिजे, त्या धनाची कृतज्ञता, केरसुनी विषयीची कृतज्ञता, ती श्रमाची आणि श्रमिकांची कृतज्ञता आहे. काही ठिकाणी जसं मी आपल्याला सांगितलं जातं, त्याचीही आपण पूजा करतो. म्हणजे आपल्या मनाचा उमदेपणा बघा, हे निर्जीव साधन आहेत. जर विचार केला आपण, केरसुनी काय, जातं काय, प्रतिमा काय, हे जर आपण बघितलं निर्जीव आहेत. हे तर केरसुनी तर अगदी निर्जीव म्हणतोय आपण याला, तरी आपण तिची का पूजा करतो, कारण तिच्यामुळं आपलं घर स्वच्छ राहतं आणि जिथं स्वच्छता राहते तिथेच तर मित्रांनो लक्ष्मीचा वास असतो. तर जर तुम्हाला असं वाटत असेल की सर, जर लक्ष्मी पूजन हे निवृत्ती पूजन आहे तर मग आपण ते कसं करावं, तर मी माझ्या घरी ज्या पद्धतीनं जे केलेलं आहे ते तुमच्या समोर इथे ठेवलेलं आहे. आपण अगदी कौटुंबिक पद्धतीनं लक्ष्मी पूजन करू शकतो, ज्याला आपण निवृत्ती पूजन म्हटलेलं आहे. ते जर तुम्ही केलं तर मला असं वाटतंय की आपली निवृत्ती मातेंच्या प्रती असणारी भावनाही अगदी चांगल्या प्रकारे व्यक्त होईल आणि
जे काही हा दिवाळीचा सण आहे हे प्रकाशमय आणि आनंददायक स्वरूप भारतीय संस्कृतीला एक असाधारण तेज देणारं आहे असं माझं मत आहे. म्हणून आपल्या सर्वांना लक्ष्मी पूजनाच्या म्हणजेच निऋती पूजनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद.